इथं मस्तदुर्ग शिवारात सौर ऊर्जा प्लॅन्ट आहे आवाजा कंपनीचा, आणि इथं खंडणीच्या संदर्भात मागणी होत होती. म्हणून करता त्या खंडणीवाले जे मारेकरी होते 2-4 ते त्या ठिकाणी आले होते, आणि तिथं एक शिपाई होता इथलाच मस्तदुर्गचा. गेट उघडून मध्ये गाडी त्यांनी बळत चालवली. ते म्हणलं काय नाही, ह्या रजिस्टरवर सह्या करा, नाव लिहा, मोबाईल नंबर टाका आणि तुम्ही मध्ये जा म्हणून असं म्हणतात. त्या पहारेकऱ्याला काय केलं, दोन एक थापाडा मारल्या. थापाडा मारल्यावर त्याला त्या पहारेकऱ्यांना फोन केला आणि गावात लोकांना बोलावलं. त्याचे मित्र वगैरे आले तिथं त्या ठिकाणी. मग त्या मित्रांनी त्यांना झटापटी केल्या, हाणामारी केली, आणि तितक्यात संतोष देशमुख आले. तर त्यांनी आल्यावर सोडासोडीचा प्रयत्न केला आणि सोडवलं त्याला. आता 9 डिसेंबरला ही घटना झाली. याचा राग म्हणून त्या खंडणीवाल्या मारेकऱ्यांनी त्यांना कुठेतरी ह्या टोल नाक्याच्या जवळपास कुठेतरी त्यांची हत्या केली, अमानुष हत्या केली. आणि अमानुष हत्या केल्यानंतर 6 आरोपी सापडले. 6वा आरोपी 5 का काय सापडले. 6वा आरोपी आजही फरार आहे. तो कायमस्वरूपी फरार आहे. परंतु सदरील प्रकरण जे वाढलं त्याला फक्त खंडणीचंच कारण आहे, आणि त्या खंडणीच्यामुळे त्या सरपंचाची हत्या झाली. म्हणून जे खंडणी मागणारे जे माणसं आहेत त्यांच्या खंडणी मागणाऱ्या माणसाचं 302 मध्ये यायला हवं. आणि वायबाशी म्हणून आहेत त्यांनी बी कुठेतरी पळून जाण्यासाठी त्यांना मदत केली आरोपींना, त्यांना सुद्धा आरोपी 302 मध्ये करावा आणि संतोष देशमुखांना न्याय मिळावा ही अशी. कुठंतरी त्या तपासामध्ये त्यांना त्यांची चौकशी केल्यामुळे हे 2 आरोपी मिळून आलेले होते. हो, 2 आरोपीला त्यांच्या मोबाईलमध्ये काहीतरी चर्चा झाली. त्यांनी CDR वगैरे तपासल्यानंतर त्यांना ते उरलेले आरोपी सापडले. त्यांना अटकेमध्ये वगैरे घेतलेलं नाही घेतलेलं त्यांना, म्हणजे 302 मध्ये घेतलेलं नाही, काहीतरी खंडणीच्या ह्याच्यामध्ये घेतलंय काहीतरी. ते जे वायबसे म्हणतात तुम्ही त्यांना वायबशांना चौकशी करून सोडून देण्यात आलं. त्यांना काय अजून आरोपी केलेलं नाही किंवा त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवलेला दिसत नाही. इथपर्यंत आमच्या समोर आलेलं आहे. त्या गुन्ह्यातल्या गाड्या देखील आता केस पोलीस स्टेशन मध्ये आणून लावल्या. हो आहेत, आणून लावल्या. 3 गाड्या आणल्या म्हणून आहे, पेपरला बातमीत पाहिलं. 3 गाड्या उभ्या केल्यात आणून. काय आता गावकरी म्हणून काय मागणी असणार आहे तुम्ही आज कंप्लीट? गावकरी म्हणून जे खंडणीमधले जे 2 आरोपी राहिले त्यांना 302 मध्ये घ्यावं, आणि जो वायबशी म्हणणार आहे त्यांना सुद्धा 302 मध्ये घ्यावं. आणि म्हणजे आमचे संतोष देशमुख जी हत्या झाली त्यांचा आम्हाला न्याय मिळाला असं